उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य सुविधांचा अभाव आहे। या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत रुग्णालयातील समस्यांचा पाढाच वाचलाय। बदलापूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी 2012 साली बदलापूर ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली। आजच्या घडीला या रुग्णालयामध्ये दररोज सरासरी 500 बाह्य रुग्ण तपासणीसाठी येतात, मात्र इथली डिजिटल एक्स-रे मशीन त्याचबरोबर स्टॅबिलायझर अभावी बंद आहे, तर हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहे। इथलं बंद पडलेल्या वारंवार बंद पडलेल्या एक्सरे मशीन असू द्या, सोनोग्राफी मशीन असू द्या, इथलं अपूर्ण बांधकाम असू द्या आणि औषधांचा तुटवडा, नंतर जो स्टाफ लागतो इथं त्या स्टाफचा पण तुटवडा, या सगळ्या गोष्टी अपुऱ्या असताना तुम्ही उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा इथं दिलेला आहे आणि सुविधा खूप फार कमी आहेत आणि दररोज दिवसाला 500 ओपीडी इथं होतात। इथं PWच्या माध्यमातून जे बांधकाम झालेलं आहे ते अपूर्ण बांधकाम झालेलं आहे। तर अशा सगळ्या गोष्टी असतानाही ही रुग्णालय जे आहे ते रुग्णालय शेवटच्या घटका मोजते की काय असा प्रश्न शंका आमच्या निर्माण झालेली आहे। एक्सरेचं जे मशीन आहे जे आपल्याला डोनेशनमध्ये आलेलं आहे त्याचं थोडंसं प्रॉब्लेम आहे, त्याप्रमाणे आपण वरिष्ठ कार्यालयाला मागणी केलेली आहे, तर तिकडून पण आम्ही पाठपुरावा करत आहोत। तर आणि वरचं जे आहे उपजिल्हा रुग्णालयाप्रमाणे जे बांधकाम झालेलं आहे तर ते ताब्यात घेण्यासाठी सुद्धा आम्ही PWDला पत्रव्यवहार केलेला आहे, त्या तिकडून पण आम्ही पाठपुरावा करतो आहोत।